लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. वृषालीताई यांचा प्रेरणादायी उपक्रम. वाढदिवसानिमित्त 750 रुग्णांची नेत्र तपासणी. वसंत नेत्रालय व तथागत मंडळ वरुड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शिबिर. वसंत नेत्रालय व तथागत मंडळाचा संयुक्त उपक्रम. गरजू रुग्णांना औषधोपचार व मोफत चष्म्याचे वाटप. वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस न राहता तो समाजसेवेचा, मानवतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव ठरू शकतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे वृषालीताई यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर. वृषालीताई यांच्या वाढदिवसानिमित्त वसंत नेत्रालय पुसद तथा तथागत मंडळ वरुड यांच्या संयुक्त विद्यमाने वरुड येथे भव्य मोफत नेत्र तपासणी, निदान, औषधोपचार व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सामाजिक बांधिलकीचा उत्कृष्ट संदेश देत आरोग्य सेवेचा दीप प्रज्वलित करण्यात आला. या शिबिरात सुमारे 750 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. अनुभवी नेत्रतज्ञांनी रुग्णांची सखोल तपासणी करून विविध नेत्र विकारांचे निदान केले. गरजेनुसार रुग्णांना तात्काळ मोफत औषधोपचार देण्यात आले. तसेच ज्यांना चष्म्याची आवश्यकता होती अशा निवडक गरजू रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. या शिबिरात एकूण 400 रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले. तसेच 120 मोतीबिंदू रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. या संपूर्ण शिबिराचे वैद्यकीय नेतृत्व डॉक्टर रामचंद्र राठोड, वसंत नेत्रालय पुसद यांनी केले. यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तपासणी प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावीपणे पार पडली. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा सहज उपलब्ध व्हावी, आर्थिक अडचणीमुळे कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. याप्रसंगी डॉक्टर रामचंद्र राठोड म्हणाले की अशा सामाजिक उपक्रमामुळे आरोग्यसेवा अधिक लोकाभिमुख होते आणि गरजू रुग्णांपर्यंत योग्य उपचार पोहोचतात. शिबिराला परिसरातील नागरिकांचा प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वसंत नेत्रालयाच्या वैद्यकीय पथकासह तथागत मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा. भारतीय संविधानाचे शिल्पकार, समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. शिक्षण, सत्यशोध आणि सामाजिक समतेची ज्योत प्रज्वलित करणारे बहुजन समाजाच्या उद्धाराचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन. शेतकरी आणि ग्रामीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे हरित क्रांतीचे प्रणेते लोकनेते स्वर्गीय वसंतराव पिल्लाई साहेबांना त्रिवार मनपूर्वक अभिवादन. करुणा, समता, स्वराज्य, सामाजिक न्याय आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी प्रेरणा व महान व्यक्तिमत्वांनी आपल्याला दिली. त्यांच्या विचारांना नमन करून मी माझ्या प्रस्तावाला सुरुवात करतो. वसंत नेत्रालय पुसद तथा व तथागत मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय सौ वृषालीताई नाईक वळत्या यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्ररोग तपासणी, निदान, औषधी उपचार व निवड झालेल्या रुग्णांना चष्मे वाटप शिबिराचे आयोजन होत आहे. आणि ह्या शिबिरासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या माननीय सौ अनिताताई काकू, मनोहररावजी नाईक, माजी नगराध्यक्ष पुसद, या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय सौ वृषालीताई नाईक वळत्या, अध्यक्षा वेदवीर सेवाभावी संस्था पुसद, आहार तज्ञ, समाजसेविका. या शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेल्या माननीय सौ सोनलताई यातीभाऊ नाईक, समाजसेविका तथा सचिव उद्यम फाउंडेशन पुसद. व्यासपीठावर उपस्थित नाईक साहेब, डेटर काका, शेख सुलतान, शेख वसंत वाघमारे, बाबूसिंग राठोड सर, मृणालताई, वरुड या गावाचे पोलीस पाटील माननीय उबाळे तसेच पदाधिकारी ज्यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी सर्व धुरा हाती घेतली
3-4 दिवसापासून मी त्यांच्या मंडळाच्या संपर्कात त्यांच्या खरंच त्यांना वाखाण्यासारखं आहे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे. मला असं वाटतं की त्यांची प्रेरणा घेऊन पुसद व पुसद परिसरातील सर्व आपल्या बुद्ध विहारामध्ये दर महिन्याला एक समाज उपयोगी कार्यक्रम झाला पाहिजे असं मला वाटतं आणि अशी अपेक्षा करतो आणि विनंती करतो. उपस्थित माझे जे उबाळे काका पत्रकार आहेत ते नेहमी मला सहकार्य आणि मार्गदर्शन करत असतात. उपस्थित डॉक्टर सचिन इकोले, डॉक्टर अनुराधा निलकंठे, ऑप्टिमेट्री संतोष राठोड, आयुर्वेदिक कॉलेज मधून आलेले सर्व इंटर्न डॉक्टर, विद्यार्थी, वसंत नेत्रालयातील माझा स्टाफ आणि उपस्थित बंधू भगिनींनो व गावकरी मंडळींनो, आदरणीय सांगितलं होतं की कार्यक्रमामध्ये भाषण वगैरे ठेवू नका, आपण वगैरे नका, आपण उद्देश समाजसेवा. त्यांच्या या भावनेचा मी पूर्ण आदर करतो ताई, म्हणून मी जास्त वेळ न घेता फक्त 2 शब्द ताईबद्दल मला बोलावतो वाटतं, माझी इच्छा प्रकट करतो आणि ताईची परवानगी घेणे म्हणजे समाजातील गरजू माणसासाठी मनापासून काहीतरी करण्याची इच्छा असलेली एक संवेदनशील व्यक्तिमत्व. तळागाळातील लोकांबद्दल त्यांना असलेली आस्था, आरोग्य क्षेत्राबद्दलची त्यांची जाण आणि समाजसेवेची त्यांची तळमळ ही निश्चितच प्रेरणादायी आहे. वृषालीताई म्हणजे एक केवळ नाव नाही तर समाजातील गरजू आणि वंचित घटकांसाठी संवेदनशीलतेने काम करणारे एक सेवाभावी व्यक्तिमत्व आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचला पाहिजे, सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे आणि आरोग्य, शिक्षण व सामाजिक विकासाच्या माध्यमातून समाज अधिक सक्षम झाला पाहिजे ही त्यांची मनापासून भावना आहे. विशेष म्हणजे समाज सेवेबरोबरच आरोग्य आणि आहारशास्त्राबद्दल त्यांना विशेष आस्था आहे. आहार तज्ञ म्हणून आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी आरोग्यदायी जीवनशैली आणि योग्य आहाराचे महत्त्व समजून घेतले आहे. त्यामुळे समाजसेवा ही केवळ मदतपुरती मर्यादित न ठेवता निरोगी व्यक्ती, निरोगी कुटुंब आणि निरोगी समाज या व्यापक विचाराने त्या काम करत आहेत. ग्रामीण भागातील आणि तळागाळातील नागरिकांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी, त्यांना वेळेवर योग्य मार्गदर्शन मिळावं आणि आर्थिक अडचणीमुळे कोणाच्याही आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये त्यासाठी त्यांनी असलेली तळमळ निश्चितच प्रेरणादायी आहे. आजच्या या मोफत नेत्र तपासणी, मोफत औषधी, मोफत चष्मे वाटप आणि शिबिरामागे हाच माणुसकीचा आणि सेवाभावाचा आणि सामाजिक बांधिलकीचा विचार आहे. मला असे वाटते की समाजसेवा म्हणजे केवळ एखाद्याला मदत करणे नाही तर एखाद्याच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणे ही भावना वृषालीताईच्या कार्यातून सातत्याने दिसते. काही तुमचे सामाजिक कार्य आणि कर्तृत्व सागरा एवढे विशाल ताई, तुमचे सामाजिक कार्य आणि कर्तृत्व सागरा एवढे विशाल ताई, तुम्ही अशीच उंच भरारी घ्या कुशाल. अजरामर स्थान मिळवलं तुम्ही मनात आमच्या, अजरामर स्थान मिळवलं तुम्ही मनात आमच्या, ते दुभगवण्याचे सामर्थ्यही नजरेत कोणत्या. तुमचा स्पर्श होताच मातीला सोनतीच हो, तुमचा स्पर्श होताच मातीला सोनतीच हो, शिखरावर विराजमान वृषालीताई आमच्या हो. उदंड आयुष्य नतमस्तक होऊनी विनवितो मी ब्रह्मांड नायकाला, नतमस्तक होऊनी विनवितो मी ब्रह्मांड नायकाला, उदंड आयुष्य लागू देत आमच्या या लाडक्या वृषालीताई नायकाला. ताई, आपल्या वाढदिवसानिमित्त माझ्या आणि संपूर्ण शिबिराच्या वतीने आपणास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आनंद आणि समाधान देवो. आपल्या हातून समाजाची अशीच निरंतर सेवा घडत राहो आणि आपल्या कार्यातून असंख्य गरजूंच्या जीवनात आशेचा आणि आनंदाचा प्रकाश निर्माण होत राहो हीच मनपूर्वक प्रार्थना करतो. आणि शिबिराची रूपरेषा सांगायची म्हणजे आता वेळ भरपूर झाला आहे, मी थोडक्यात सांगतो. मी काही तुम्हाला डोळ्याबद्दल पण माहिती सांगणार होतो पण आपल्याला उशीर झालेला आहे. आपण थोडक्यात शिबिरा मध्ये आज जे आपण शिबिर घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये शंका असेल की कोणत्या प्रकारचे डोळे तपासणी करणार आहेत, काय तपासणी करणार आहेत. तर आता इथे नोंदणी झाल्याच्या नंतर तो रुग्ण जो आहे पेशंट आपल्या इकडे येणार
डोळे तपासणी करणार. डोळे तपासणी दरम्यान त्यांचा दूरचा नंबर आणि दूरचा नंबर आम्ही स्नेलन चार्टद्वारे चेक करणार. जवळचा वेगळा क्लिअर विचारू. याच्यामध्ये जर आम्हाला वाटलं यांना दिसत नाही तर ह्या गरजू रुग्णांना आम्ही चष्मा आणि चष्मा मोफत देणार. आणि हा जो चष्मा आहे लगेच बनणार नाही. आता ह्याला आपल्याला 8 ते 10 दिवस लागतात. तर आपण 20 तारीख हे जे आहे चष्मा वाटपाची वेगळी ठेवलेली आहे. त्या तारखेला आपण चष्मा वाटप करणार आहे. आणि तेव्हा मग आय थिंक ताई वहिनी ताई पण येऊ शकतील, भाऊ पण येऊ शकतील, याआधी भाऊ सुद्धा येऊ शकतील चष्मा वाटप करण्यासाठी. त्याच्यानंतर रुग्ण तपासणी दरम्यान आम्हाला वाटलं की रुग्णाला मोतीबिंदू आहे, तर मोतीबिंदू आहे तर मग त्यांना आम्ही त्यांची नाव नोंदणी करून देणार. नाव नोंदणी केल्याच्या नंतर किती रुग्ण होणार आहेत आम्ही सगळी एक लिस्ट तयार करणार. मग मी ताईची चर्चा करू, भाऊशी चर्चा करू, आम्ही मग त्यांना एक तारीख देणार ऑपरेशन. मग आम्हाला कुठं सोय कुठं होईल, त्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये करायचं की सरकारी दवाखान्यात करायचं का प्रायव्हेट मध्ये, आम्ही डिस्कस करून ते ठरवणार आहोत. आणि तपासणी दरम्यान काही रुग्णांना औषधीची आवश्यकता असते, औषधी सुद्धा मोफत मिळणार आहे. आणि जर समजा तुम्हाला चष्म्या दिल्याच्या नंतर पण कधी कधी कोणाला वापरताना काही त्रास होतो, काही नाही. माझं हॉस्पिटल पुसद मध्येच आहे, त्याच्यामुळे तुम्ही एका महिन्याच्या आत कधी पण या हा चष्मा घेऊन मी तुम्हाला तिथे चेंज करून देईल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा करून देईल किंवा कसा वापरायचा हे सांगून देईल. त्याच्यामुळे ही जे तपासणी आहे एकदम पारदर्शक आणि जसं आपण प्रायव्हेट मध्ये चेक करणार आहोत तसंच या शिबिरामध्ये प्रत्येक पेशंट चेक होणार आहे. आणि फक्त मला तुमची एकच मदत हवी आहे, ते म्हणजे घाई करू नका. नंबर वारी तिथं आली पाहिजे. तुम्ही जर घाई केली तर मग आम्हाला घाई केली तर मग बरोबर निदान नाही होणार. त्याच्यामुळे एकदम शांततेने आपण तपासू. कारण की आपण आज तपासणी 400 रुपये तपासणी फीस आहे आपली. माझी 400 रुपये तपासणी फीस आहे, तरी 400 रुपये देऊन सुद्धा पेशंट तिथं खूप वेळा बसतो. आज आपली मोफत तपासणी होत, तिथे मी चेक करतो, इथे मी चेक करणार आहे. त्याच्यामुळे जे आहे एकदम शांततेने आपल्याला मला सहकार्य, आमच्या टीमला सहकार्य करणं ही तुमच्याकडून अपेक्षा आहे. ठीक आहे, एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि मी ताईला सांगतो, काकीला सांगतो की रिबिन जे आहे. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.